नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता आज काय दिवसभर मी घरीच होतो, कारण की आज आमच्या कॉलेजला सुट्टी होती. आता 2 दिवसानंतर पेपर आहेत. आज जी प्रॅक्टिकल एक्झाम होती ती पण कॅन्सल झाली डायरेक्टली. आता काय म्हणत कधी सरांनी टाकले, जेव्हा असेल तेव्हा मी इन्फॉर्म करेन तुम्हाला. पण आज करण आलेलं आपल्यासोबत आज गोळा टाकण्यासाठी परत पुन्हा एकदा. तो गोळ्याचा विषय जाऊ द्या. मित्रांनो, मी काय सांगत होतो, आज सुट्टी आम्हाला आणि उद्या पण सुट्टी असू शकते शक्यतो. तर कारण की परवापासून पेपर आहेत आमचे, पेपरचा अभ्यास करायचा आहे. कारण एका दिवसाला आमचे 2 पेपर आहेत, त्यामुळे तर आज दिवसभर मी घरीच होतो. मग दिवसभर घरी काय फक्त अभ्यास केला. तर अभ्यासाचा व्हिडिओ आपण कसा टाकणार. तर चला मित्रांनो, आता टाकूत आपण गोळा टाकायला जाऊयात थोडंफार. करणमध्ये थोडीफार इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. त्याला त्या दिवशी मी सांगितलं कसा गोळा टाकायचा, काय ते सर्व काही टेक्निक दिलेली. तर जाऊयात गोळा टाकत. तर मित्रांनो, आपण गोळा घेऊन आलेलो आहे. कारण सध्या हातामध्ये थोडी प्रॅक्टिस करते गोळा टाकायची आणि आपण पण गोळा टाकूयात. इथं आम्ही प्रॅक्टिस डेली आम्ही इथंच येतो प्रॅक्टिस करण्यासाठी. सध्या कुत्रं बसलेली, त्याला हटवूयात आपण आणि गोळा टाकायची प्रॅक्टिस करू. हा किती 7.5 किलो जवळ आहे. तो आम्हाला 8.5 मीटर त्याची अवतार टाकायचा आहे 9.5. तेव्हा आम्हाला 20-20 पण मार्क भेटणार आहे. मित्रांचा आकर आता गोळा. तर मित्रांनो, आपण आता गोळ्याची प्रॅक्टिस करूयात. कारण की 2 दिवस मी आलो नाही गोळा टाकण्यासाठी. म्हणजे थोडंफार आलो होतो, पण हे लोक नव्हतं आले. आपल्याकडे गोळा नाही त्यांच्या काही, पण ते आले नव्हते दादा. त्यामुळे आज आले. तर आज आपण टाकूयात, मेहनत करूयात. चला जाऊया दादा. करण 2-3 दिवस झाले येतोय. पहिल्या दिवशी त्याला सांगितले, पण नंतर काय दादा आला नाही, त्यामुळं थोडं हे झालं, सराव गेला. आज पुन्हा बघूयात त्याचा गोळा किती लांब जातो हे बघूयात आपण. चला जाऊयात गोळा टाकायला आता. तर मित्रांनो, फायनली आपलं झालेलं आहे थोडं गोळा पेक करून. आता चाललेलो आहे घरी, कारण की तो टाईम झालेला आहे. आणि आज एकतर मित्रांनो आज उपवास होता आपल्याला, त्यामुळे थोडं लिमिटमध्येच आपण हे केलेलं आहे आज. पण गेला थोडंफार इम्प्रूव्हमेंट आहे आज करणमध्ये. कारण करणला आम्ही ज्या दिवशी आम्ही आलो होतो पहिल्यांदा, तेव्हा करणला खूप साऱ्या टेक्निक्स आणि ट्रिक दिल्या, ज्या मला एका दादाने दिल्या होत्या. त्याच ट्रिक मी त्याला सांगितलं की असा गोळा टाक, हे ते. तर तो पहिला दिवस होता, टाकला. मी पण टाकला. आता जाऊयात घरी, खूप टाईम झालेला आहे. मित्रांनो, मला आजचा दिवस पण एवढा काय खास नाही वाटला, कारण की पूर्ण दिवस आपण घरामध्येच बसून काढला. आणि अभ्यास तर केला, म्हणा अभ्यास तर करावा लागणार आपल्याला. अभ्यास खूप करा मित्रांनो. जे कॉम्पिटिशन काय बोलतात, कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा फॉर्म भरलेला आहे त्याचा अभ्यास, कॉलेजचं एक्झाम चालू आहे त्याचा अभ्यास, प्रॅक्टिकल एक्झामसाठी पण तयारी करत होतो. पण नंतर जसा मेसेज आला की प्रॅक्टिकल एक्झाम होणार नाही, तसं मी प्रॅक्टिकल एक्झाम ठेवून दिला बॅगेमध्ये डायरेक्टली. कारण की एवढा लोड कोण घेते. आता जेव्हा प्रॅक्टिकल एक्झाम असेल तेव्हा आपण करूयात थोडा सराव. जाऊ दे. आता जे 2 दिवसानंतर आपले पेपर आहेत, म्हणजे उद्याचा दिवस परवा बसणं, त्याचा अभ्यास केला माझ्या घरी जाऊन. मित्रांनो, आता तुम्हाला माहिती आहे, उद्यापासून 12वीवाल्यांचे पेपर चालू होत आहेत. यश पण 12वीला, काय म्हणते काय होते यशचं. आणि राज 10वीला आहे. राजचं काय म्हणत कधी चालू होते, बघूयात राजचं काय होते ते. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलेलो घरी. गोळा टाकायला मित्रांनो, तिकडे एवढी भांडणं झाली होती काय सांगू तुम्हाला. जाऊ द्या.
दाखवलं नाही, कारण की रेकॉर्ड नाही केला आपण. जर त्यांनी बघितलं असतं ते बोलले असते रेकॉर्ड कशाला करतो येते, त्यामुळे आपण रेकॉर्ड नाही केलं. पण खूप भांडणं झाले ते मारामारी. नव्हत्या विषय मस्तीचा विषय होता, सोडून द्या. आमचे सिलेक्टर बसलेले आहेत मोबाईल घेऊन. उद्या पेपर आहे त्यांचा इंग्लिशचा. उद्या पेपर येतो इंग्लिशचा. किती अभ्यास केला? काय वाटते का तुला उद्या पेपर दिला जायचे? उद्या आपल्या बोर्डाची एक्झाम चालू आहे, तर तुला काय वाटते का? काय नाही वाटत एवढा कॉन्फिडन्स? हां म्हणजे मग किती किती मार्कचा पेपर आहे? 80 ना? तर 80 की 80 आणणार आहे. मग आता अभ्यास काय करतोय? अभ्यास काय करतोय? आणि ते फिल्म काय पोएम ॲप्रिसिएशन ते झालं का? फुल कॉन्फिडन्स. सर्व तयारी करून ठेवलेली का? पॅड वगैरे, पॅड, पेन्सिल, पट्टी सगळं रेडी आहे का? ठीक आहे, कर ऑल द बेस्ट उद्या पेपरसाठी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ थांबूया आपण इथेच. आज एवढं इंटरेस्टिंग झालं नाही, कारण की आपण कुठे बाहेर गेलो नाही. बाहेर गेलो ना मला दिवसभर तुम्हाला घरात मी काय दाखवणार, कारण घरात मी अभ्यास केला. मग तुम्हाला दिवसभर काय फक्त अभ्यास दाखवू असं नाही होत, काहीतरी इंटरेस्टिंग करावं लागते. त्यामुळे बाहेर तर आपण थोडं जातो जे, त्यामुळे आज तुम्हाला बाहेरचं दाखवलं की मी कुठे गेलो जातो संध्याकाळच्या टायमिंगला ग्राउंडला. तर ग्राउंड केलेले घरी आलो, हेचं बघितलं आपण, त्याचा अभ्यास केल्याचं काय झालेलं आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण थांबूया इथेच. मला आशा आहे की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याचा एक नवीन आशेने, एक नवीन दिशेने, एक चांगले इंटरेस्टिंग आणि धमाकेदार व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत माझा आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.